गुरु शिष्य नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यात समोर आली आहे। जिल्हा परिषद शाळेतील एका मुख्याध्यापकानं अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला। शिक्षण क्षेत्रातील पावित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण समाजमन सुन्न झालंय। सध्या पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे। पीडित विद्यार्थिनीला आमिष दाखवून मुख्याध्यापकानं गैरकृत्य केल्याचा आरोप असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता हा मुख्याध्यापक नागपूरला टीईटी परीक्षेसाठी गेल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पोलिसांनी तत्काळ एक पथक त्याच्या मागावर ठेवलं, तर टीईटी परीक्षा आटपून आरोपी मुख्याध्यापक यवतमाळ इथं घरी परतताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। त्यानंतर त्या मुख्याध्यापकावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले, तर पुढील तपास सुरू आहे। पोलीस स्टेशन घाटन जिल्हा पोक्सो कायदा अंतर्गत एक बलात्काराची तक्रार प्राप्त झाली। सदरची तक्रार तालुक्यातील एका शाळेतील 7व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून प्राप्त झाली आणि सदरची तक्रार प्राप्त होताच आम्ही या तक्रारीमधील जो आरोपी आहे मुख्याध्यापक त्याला तात्काळ अटक केलेली आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे।